सगळ्यामध्ये एक मात्र नक्की आता भाजपवर प्रश्न हा स्वाभाविक आहे की मुंबई भाजप महाराष्ट्र भाजप यांनी मुंबईमधले आपला म्हणजे बीजेपीचा पहिला महापौर बसलेला आहे याकडे आपण कसं बघता कारण मला वाटतं निवडणूक झाल्यानंतर आज आपली पहिल्यांदाच त्यावर म्हणजे तांत्रिक दृष्ट्या आणि थोडं ऐतिहासिक संदर्भ घेऊन बोलायचं झालं तर पै हे भाजपचे पहिले महापौर होते 44 वर्षांपूर्वी त्यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर आता तावडेबाई आमच्या महापौर झालेले आहेत रितू तावडे आणि त्या निश्चितपणाने यशस्वी पद्धतीने या शहराला नेतृत्व देतील माझ्या मनात काही शंका नाही पण एक नक्की आहे की भारतीय जनता पार्टीला हा जो काही व्यापक जनादेश मिळालेला आहे मुंबईमध्ये मिळाला आहे इतर महानगरांमध्ये देखील मिळाला आहे तर यातनं लोकांचं प्रेम जसं दिसून येतं तसं लोकांच्या अपेक्षा देखील दिसून येतात आणि त्यामुळे शहरी जीवनाची गुणवत्ता वाढवणं आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने रोजचं मुंबईकराचं जीवन अधिक सुखावह करणं ज्या दिशेने आमचे पंतप्रधान प्रयत्न करत आहेत आमचे इथले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप मेहनत घेत आहेत त्याला पूर्णपणे साथ देऊन तो विकासाचा वेग अधिक कसा वाढेल मेट्रोची कामं चालली आहेत ती लवकरात लवकर कशी पूर्ण होतील आणि अधिक लोकांना सोयी सवलतीची मेट्रो सेवा कशी मिळेल आता हा कोस्टल रोड झाल्यामुळे खरोखरच मुंबईतल्या रहदारीच्या सगळ्या प्रश्नावरती काही प्रमाणात एक उतारा मिळालेला आहे अशा प्रकारचे इतर अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यातनं मार्ग काढत काढत एक चांगला मुद्दा रितू तावडे यांनी घेतला आहे तो म्हणजे मुंबईतले बांगलादेशी हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शहरात बरेचदा आपल्याला जे बकालीकरण होताना दिसतं त्याच्यामागे कुठे ना कुठे या शहराशी या भूमीशी काही देणं घेणं नसलेल्या अशा बांगलादेशातून अवैधपणे घुसखोरी करून आलेल्या लोकांचा देखील मोठ्या प्रमाणात यात वाटा आहे त्यामुळे त्यावर देखील एक नियंत्रण आणावं लागेल आणि मुंबईला मराठी माणसाचा मानबिंदू असलेलं हे जे आपलं शहर आहे त्याला अधिक गौरवास्पद अशा प्रकारच्या स्थानापर्यंत घेऊन जाणं हे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीसमोरचं आव्हान आहे आणि चांगली गोष्ट अशी आहे की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्रजी महापौर आमचे मुंबई भारतीय जनता पार्टीचे अन्य पदाधिकारी अध्यक्ष मुंबईतून ज्यांना मंत्रिपद मिळालं ते आशिष शेलार मंगलप्रभात लोढा यांच्यासारखी मंडळी अतिशय निष्ठेने मुंबईच्या विकासाच्या कामामध्ये सहभागी आहेतच इथूनही पुढे त्यांच्या या कामाला गती मिळेल माझ्या मनात कुठलीही शंका नाही